2024 PGPL याच्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि पहिल्यांदा आभार सर्वांचं की जसं जसं आपलं प्रत्येक वर्ष जाईल तसं तसं प्रत्येक पोरांचा मॅचेस मधला उत्साह बघून जरा आनंद वाटतो खूप. त्याबद्दल सर्वांसाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्यात. पहिल्यांदा आभार सर्वांचे. मुळात ज्यांनी ज्यांनी आपल्या PGPL सक्सेस होण्यासाठी मदत केली, अनिल धुमाळ, उमेश पांढरे, टाळ्या त्यांच्यासाठी की त्यांनी ग्राउंडचं भाडं दिलं. त्यानंतर हे जे आपण लाईव्ह आज प्रेक्षेपण बघितलं, आपलं जे आता युट्यूबवर आपलं मॅचेस पूर्ण पाहता येईल, नंतर पुन्हा एकदा ज्या आठवणी आपल्या आपण ताजेतवाने करता येईल त्यासाठी अतुल धुमाळ, रवी पाटील आणि पुन्हा एकदा उमेश पांढरे. आणि ज्यावेळेस आपण घेऊन सर्व थकतो आणि ज्यावेळेस आपल्याला भूक लागते ते जेवणाची सोय आमचे तुजाळ भाऊजी आणि दत्ता माने त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणखी कोण कोण राहतो ट्रॉफीचं तर दरवर्षी आपण बघतोय. मलकू बनसगोळे यांच्या भावांच्या प्रित्यर्थ त्यांनी देतात आपल्याला. संजय बनसगोळे यांच्या, कैलासवासी संजय बनसगोळे यांच्या स्मरणार्थ. आणि दुसरे आमचे आहेत शांताराम विठ्ठल बिराजदार, कैलासवासी शांताराम विठ्ठल बिराजदार यांच्या स्मरणार्थ आमचे मित्र संजय बिराजदार, त्यांच्यातर्फे ज्या मेन ट्रॉफ्या 2 आहेत त्या आपल्या संजय बनसगोळे यांच्या, कैलासवासी संजय बनसगोळे यांच्या स्मरणार्थ असतात. आणि बाकीच्या 13 ट्रॉफ्या आपण यावर्षी दोन ट्रॉफ्या वाढवले. आपल्या प्लेयर लोकांना प्रोत्साहन वाढण्यासाठी आपण 2 ट्रॉफ्या यावेळेस एक्स्ट्रा वाढवलेल्या आहेत. मागच्या वेळेस 11 होत्या, यावेळेस 13 केलेल्या आहेत. तर आणखी झालं कोण नाही ना आता आभार. हा, आणि राजे मोटरचं खास करून पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाव्यात की त्यांनी आपल्याला 10,000 रुपये दिले राजे मोटरसाठी स्पॉन्सर. अतुल राजे आमचे सर्वांचे लाडके आचे अतुल राजे यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या. आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला चालू करतोय. तर आपण पहिल्यांदा आमचे माजी महापौर सर्वांचे लाडके आप्पा यांना विनंती करतो स्टेजवर यावं. सर्वांना आवर्जून सांगावं असं वाटतं, एक नाव विसरलेलं आहे. सगळ्यांचं श्रेय सगळ्यांना एकत्रित करण्यामध्ये आणि PGPL सुरुवात करण्यामध्ये सिंहाचा वाटा मकरंद जाधव. त्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे आणि त्याचं अभिनंदनही केलं पाहिजे. पावन गणपती प्रीमियर लीग पावन गणपती प्रीमियर लीग 2024 सीझन 3 आताच आज दिवसभर आपण या पावन गणपती प्रीमियर लीग 2024 सीझन 3 या सर्व सामन्याचं उत्कृष्ट असं नियोजन करून आज आपण या अंतिम क्षणाकडे आलेलो आहोत. आजचा हा अंतिम सोहळा, या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांना आपण
शुभेच्छा देणार आहोत, त्यांना पारितोषिक वितरण करणार आहोत, बक्षीस वितरण करणार आहोत. यासोबतच सर्वप्रथम त्या सर्वाच्या प्रथम ज्यांनी या संपूर्ण दिवसभर आपल्या पूर्ण स्कोरिंगचं काम केलं, या 2 जणांचं टाळ्या वाजून आपण सत्कार करावा. श्री प्रकाश लोणी आणि साने या दोघांसाठी जोरात टाळ्या. यांनी संपूर्णतः या मॅचेस मध्ये स्कोरिंग आणि नियोजनाचं काम केलेलं आहे. यानंतर आता सगळे पुरस्कार वितरण या ठिकाणी होणार आहेत. आपले 4 मॅचेस झालेले आहेत, त्या 4ही मॅचेसचे सामनावीर या सर्व सामनावीरांना इथं मान्य श्री अतुल भाऊजी, अरुणप्पा डोंगरे, अतुलजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते ते पुरस्कार वितरण केले जाणार आहेत. 5 मॅचेसचे पहिला मॅच जो झाला त्या मॅच मध्ये आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर श्रीमंत इरकर सर सामनावीर ठरलेले आहेत. त्यांचा इथं सन्मान होतं. मी प्रवीणप्पा डोंगरे यांना विनंती करतो की त्यांना सामनावीरचा मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर शिलवाद दिरकाल पहिल्या सामन्याचे सामनावीर, जरा पळावून द्या. यानंतर दुसरा सामना जो झाला, दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतकी खेळी करून आपल्या टीमला विजयापर्यंत नेणारे विघ्नहर्ता रायडर्सचे बसवराज विजापुरे यांना विनंती करतो की त्यांनी सामनावीरची ट्रॉफी घेऊन जायचं आहे. त्यानंतर तिसऱ्या सामन्यामध्ये अत्यंत जबरदस्त अशी मुक्त धावांची हिंट उभा केलेले त्या टीमचे सुदर्शन शिंदे तिसऱ्या सामन्याचे सामनावीर, यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. सुदर्शन शिंदे चौथ्या सामन्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून ज्यांनी सामनावीरचं पदक पटकावलं ते आहेत संतोष पाटील सामनावीर चौथ्या सामन्याचे. जोरात संतोष पाटील यांना, कोल्हापूरच्या लाल मातीतले पैलवान चौथ्या सामन्यामध्ये सामनावीर ठरलेले आहेत. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, काय नाव सांगायची गरज आहे का? चला संजय भिसे, जॉन क्रोट्स, आपल्या तुमच्या जॉन टीम उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी त्यांना सन्मान चिन्ह दिला जातोय. यानंतर उत्कृष्ट झेल त्या झेलने आपल्याला अत्यंत असा जबरदस्त आपला फुल आपण पाहिलेला आहे. व झेलचे उत्कृष्ट झेल संजय बिराजदार आणि संजय भिसे दोघा संजय या. जसं दिलंय तसं दिलंय तसं तुम्ही जसं लिहिलंय तसं हे द्या पाहिजे. बेस्ट बॉलर चला. उत्कृष्ट फलंदाज पुन्हा विघ्नहर्ता रायडर शिलवंत इरकल सर, उत्कृष्ट फलंदाज. सामनावीर राहिलेलं ते नंतर रवी पाटील काय ऍक्च्युली उत्कृष्ट फलंदाज आहे, पण मला असं वाटतंय की हे जास्त डिझर्व माझा भाऊ जय इरकल करतोय.
या सिच्युएशन मध्ये पण त्यांनी ग्राउंडवर येतंय, खेळतंय, त्यांनी स्पिरिट दाखवतंय. तर हे मी जयला मी देतो. तर त्यांनी पुढे येऊन हे घ्यावं. ओके तुमचं असलं तुमचं. त्यानंतर अंतिम सामन्यात उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार आता या ठिकाणी होतो. अंतिम सामना फायनल मॅच झाला, त्याच्यामध्ये सामनावीर श्री रवी पाटील ओके मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. अंतिम सामना श्री रवी पाटील. आणि इथंच सामना उत्कृष्ट गोलंदाज अंतिम सामन्यातला ते देखील रवी पाटील यांनाच दिलेला आहे. हे ट्रॉफी त्यांना देण्यात येत आहे. यानंतर संपूर्ण सामन्यामध्ये त्यांनी अत्यंत सुंदर अशी फलंदाजी करून संपूर्ण सामन्यात आकर्षण ठरलेले आपले सर्वांचे लाडके सुदर्शन दादा शिंदे मालिकावीर. तीन हॅलो. यानंतर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू संतोष पाटील. पाटील कोल्हापूरकर. नक्की या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य करणे, प्रत्येक गोष्टीतून आपल्या पाठीशी उभं राहून सहकार्य केलेले त्यांना उत्कृष्ट आपण परिश्रम किंवा मेहनत असं ट्रॉफी म्हणून दिले ते आपण उमेश पांढरेंना देतो. उमेश पांढरे. उत्कृष्ट इन्व्हॉल्वमेंट आणि उत्कृष्ट ऑलराऊंड ते देखील उत्कृष्ट ऑलराऊंड प्लेअर म्हणून रवी पाटील यांना ट्रॉफी दिली जाते. उत्कृष्ट ऑलराऊंड. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या. सर्व सामन्यातील सर्व खेळाडूंना या आपण ट्रॉफी देण्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना दिलेल्या आहेत. यानंतर आता हा उपविजेता संघ आपल्या सर्वांना माहित असलेला विघ्नहर्ता रायडर्स त्यांना आता उपविजेता संघाला ट्रॉफीने सन्मानित केलं जाणार आहे. अरे बोला अजून एक आहे की आणि तुम्हीच कॅप्टन आहे की सर. या ए अतुल तू थांब. वर ये तू. कोच त्याने आतापर्यंत संकट केलं म्हणून परिश्रम केला सगळं हा करू बापून असं करायचं सांगायचं मी करणार मी सर. सांगा की आपल्या सर्व या पीजीपीएल मध्ये मुळात आपल्यासाठी आधार असणारे, आपल्याला अनेक वेगवेगळ्या माध्यमातून स्पॉन्सर करणारे, आपण रोज क्रिकेट खेळतो तिथे येऊन रोज त्यांना प्लेअरना नाश्ता चहा
दररोज खाऊ घालून एकदम तंदुरुस्त करणारे आपले लाडके आपले सर्वांचे मोठे बंधू राजे मोटार्स अतुल राजे धुमा यांचा इथं मकरंद जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपण त्यांचा सत्कार करावा. त्यांनी आपल्याला सतत सहकार्य करत राहावं अशी त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ते आमची आपल्या सर्वांच्या म्हणजे सर्व अंगावर जे स्पोर्ट्सचे टी शर्ट परिधान केलं ते परिधान सपोर्ट टीमचे असतील लहान मुलांचे असतील अत्यंत तन्मयतेने स्वतःहून त्यांनी परिश्रम घेऊन ते तयार केले दरवर्षी करतात. अनिल धुमाळ या ठिकाणी पुढची तयारी करण्यासाठी गेलेले आहेत. पुढची ट्रॉफी जे आपण संध्याकाळी घेणार आहे त्या ट्रॉफीच्या तयारीसाठी ते गेलेले आहेत. ते संध्याकाळची ट्रॉफी तयार करण्यासाठी गेलेले आहेत. त्यानंतर आपल्या सर्व खेळाडूंचं आपले सर्वांचे लाडके मकरंद जाधव यांनी तर खूप मोठा आपल्या पाठीमागे आधार आहे. मी प्रवीण अप्पा नवऱ्याने विनंती करतो की त्यांच्यामुळेही आपल्याला पीजीपीएल खेळण्याची प्रेरणा मिळाली त्यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. जोरात मॅच साठी यानंतर जे आपल्याला परीक्षक म्हणून लाभले आणि जे स्कोरिंगचं काम केलंय ते प्रकाशजी लोणी आणि चंद्रकांत साने दोघांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचंय. दोघांना विनंती त्यांनी स्टेजवर यायचंय. यानंतर लातूरवरून जे व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी खास आलेले आहेत ते माझे मित्र त्यांना विनंती करतो की त्यातील आपण एक जणांनी येऊन आमचा पुष्पगुच्छाचा सत्कार स्वीकारावा. आपण युट्यूब मध्ये आम्हाला पहिल्यांदा आपण चित्रीकरण केलं लातूरून आलात हे सभा आम्हाला दिलात त्यांचं हे पवन गणपती प्रीमियर लीग तर्फे आपण पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करतोय. नाव काय आपलं लातूरचे श्री खदीर यांचं सत्कार होतोय. त्यानंतर या ग्राउंडचे जे राठोडजी आहेत त्यांचे आपण आभार मानू. त्यांनी आपल्याला हा ग्राउंड उपलब्ध करून दिला. अत्यंत सुंदर असं ग्राउंड आपल्या समोर उभं आहे. त्यानंतर विनिंग टीम स्टेजवर अशी विनंती करतो. श्री गणेश वॉरियर्स दत्ता माने श्री गणेश वॉरियर्सचे दत्ता माने आणि टीम हे विजेता ठरलेले आहेत. आजचे फायनल मॅच त्यांनी मारलेले ओके आपल्याकडे एक मोबाईल आणि एक फोर व्हीलरची चावी 2 फोर व्हीलरच्या चाव्या आणि एक मोबाईल आहे. कुणाचा मोबाईल प्रकाश लोणी यांच्याकडे आहे. 2 चाव्या फोर व्हीलरच्या आहेत आणि एक मोबाईल आहे. आता केवळ एक फोर व्हीलरची चावी आहे होंडा कंपनीची तेवढी एकच. तुम्हीच बोलता. दत्ता माने ह्या विजेता संघाचे कॅप्टन आहेत. विजेता संघाचे कॅप्टन दत्ता माने हे आपल्या समोर एक शब्द बोलणार आहेत. सर्वांना नमस्कार. माझ्या टीमच्या सगळ्या प्लेअरमुळे ही मॅच जिंकू शकलो आणि विशेष म्हणजे ही जिंकलेली ही जी ट्रॉफी आहे मी माझी भाची हिला समर्पित करतो. या पद्धतीने आता हा पावन गणपती प्रीमियर लीग सीझन 3 चा कार्यक्रम संपलेला आहे. सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पावन गणपतीचा